नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. अमृता फराळाची ऑर्डर देत असते फोनवर आणि तेवढ्यात काय विद्या तिथे आलेली असते आणि ही फराळाची ऑर्डर देते हे विद्याच्या लक्षात येतं. विद्या तिच्या मागे येऊन थांबलेली असते, पण अमृताच्याही लक्षात येतं की विद्या इथे माझं बोलणं चोरून ऐकतीये. विद्या म्हणते, इथे फोनवर बोलणंच चाललंय का? आमच्या बहिणीने फराळ करायला सुरुवातही केली. बापरे, कधी तयार व्हायचा आहे हा फराळ? अमृता आता हसते आणि सगळं काही जिरवण्याचा प्रयत्न करते. अमृता म्हणते, हो का? कामाला सुरुवात करून काय उपयोग? हाताला चव सुद्धा हवी ना, काहीतरी त्याच्यामध्ये चव उतरायला पाहिजे. फक्त करायचं म्हणून करायचं, त्याला काय अर्थ? विद्या म्हणते, बहिणी एक विचारायचं राहिलं. अमृता म्हणते, काय? दिवाळीच्या फराळात काटकसर केली ते ठीक आहे किंवा मान्यही केलं, पण मुलांना कपडे घ्यायचे त्यासाठी पैसे मिळणार का? असं काय चाललंय? आता फराळात काटकसर केली म्हटल्यावर कपडे कशाला? आपल्याला बजेटमध्ये सगळं बसवायचंय ना. मग या वर्षी कपडे नको, या पुढच्या वर्षी आपण कपडे घेऊया. कळालं? आता हट्ट नको. विद्या म्हणते, वहिनी मुलांना कुठे कळतं काटकसर वगैरे, पैसे नाहीयेत, घेऊ दे की त्यांना कपडे, त्यांच्या बाबतीत कशाला काटकसर आलीये? विद्या म्हणते, मुलांसाठी घेऊ ना कपडे, एवढे किती महाग येणार आहे, एवढ्या पैशाने काही फरक पडणार नाहीये. अमृता म्हणते विद्याला, तुमच्या मुलीला माहिती आहे का तिचे बाबा किती पैसे कमवतात? त्यामध्ये दिवाळीचा फराळ, कपडे, अजून काही सामान येऊ शकतं का? माहिती आहे का तिला? अमृताने अगदी निर्लज्जपणाची हद्द पार केलेली असते. विद्या आता अनुष्काला तिथून काढून देते, बाहेर पाठ सोबत जाऊन खेळ, आणि बिचारी अनुष्का ही नाराज होऊन तिथून निघून गेलेली असते. माहित नसेल ना विद्या बहिणी, तर तिला समजवा, सांगा, एवढा खर्च आपल्याला नाही झेपणार बाबा, तेवढी आपल्या बापाची कमाईच नाहीये, समजून सांगा, तिला कळेल की. विद्याला आता वाईट वाटलेलं असतं आणि अमृताचा रागही आलेला असतो. तुम्ही मला बोलता तिथपर्यंत ठीक, पण तिच्या समोर बोलण्याची काही गरज नव्हती. मुलांच्या मनावर परिणाम होतो, एवढीही अक्कल नाहीये का बहिणी तुम्हाला? नाही पैसे द्यायचेत ना, देऊ नका, पण असा अपमान करू नका. अमृता म्हणते, का तिला सगळं कळायला हवं? आम्ही तरी किती दिवस पोहोचणार तुम्हाला? आमचे सुद्धा संसार आहे की स्वतःचे. तुमचा संसार किती दिवस ओढायचा आम्ही? तुम्ही तुमचा संसार ओढायला शिका की. किती दिवस आमच्या याच्यावर तुम्ही असे पोटं भरणार? बरोबर आहे की नाही विद्या वहिनी? विद्या तिला काही उत्तर देणार तेवढ्यात काय उदय आलेला असतो. अमृता असा जोरात आवाज देतो आणि विद्याला म्हणतो, एक मिनिट हा, मला जरा बोलायचंय. उदयने अमृतासाठी नवीन साडी आणलेली असते. हे जेव्हा विद्या बघते तेव्हा विद्याला खूप वाईट वाटतं आणि रागही येतो. उदय म्हणतो, चल तुझं फराळाचं काम चाललंय ना, तुझं फार काय वेळ घेत नाही, आणि उदय तिथून निघून गेलेला असतो. अमृता तोंड वर करत येते आणि म्हणते, विद्या वहिनी बघा की किती महागडी आणि किती सुंदर साडी आणली आहे उदयने माझ्यासाठी. विद्या म्हणते, आत्ताच म्हणाला ना काटकसर करायची आहे, कपडे वगैरे कोणाला काही घेता येणार नाही, मग एका मिनिटात विसरला. अमृता म्हणते, मी कशी विसरणार विद्या वहिनी? माझा नवरा बिझनेस सांभाळतो इतका मोठा, काकांच्या गैरहजेरीत सगळं काही तोच बघतोय, एवढा मोठा बिझनेस तो सांभाळतोय, मग मी कशी काटकसर करणार? मला गरजच नाहीये काटकसर करण्याची, मी अगदी मोकळ्या मनाने सगळा काही खर्च करणार, कारण माझा नवरा एवढा मोठा बिझनेस सांभाळतोय. काटकसर कशी करायची, कोणासाठी करायची, कशासाठी करायची? विद्या वहिनी हे तुम्ही लक्षात ठेवायचं, कारण तुमचा नवरा कमवत नाही, अगदी एवढाचा पगार कमवतो, त्यामध्ये तुम्हाला एवढ्या लोकांना पोचायचं आणि आता दिवाळीचा एवढा खर्च, तुमचे कपडे, हे ऍडजस्ट होऊ शकत नाही, एवढंच तुम्हाला सांगायचंय. कळालं विद्या वहिनी? असं मीठ वगैरे चोरायचं आणि कावेरीची मदत करायची ह्या गोष्टी सोडून द्या. किल्ल्या माझ्याकडे घराच्या, एवढंच लक्षात ठेवायचं. इथून पुढेही लक्षात आलं पाहिजे या गोष्टी. कावेरीची मदत करायला जाल तर अशाच सगळ्या गोष्टीला मुकाल, कारण मी अमृता आहे, आता गाठ माझ्याशी आहे. कावेरीच्या जवळ जायचं नाही किंवा तिला मदत करायची नाही, एवढं जर लक्षात ठेवलं तर मी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही, सगळं काही मिळणार तुम्हाला, फक्त मी सांगेल तेच करायचं. विद्या अमृताच्या तोंडावर सांगते, तुमची साथ देण्यापेक्षा मी काटकसर करेल, आहे त्यात ऍडजस्ट करेल, तुमच्या बाजूने येणं शक्यच नाही. कळालं? यशला आता कावेरीने खूप समजून सांगितलेलं असतं की माझी मदत करू नको किंवा इथे थांबूच नको, कोणी जर बघितलं तर प्रॉब्लेम होणार. यश काय ऐकायला तयार नसतो, तिथे मध्ये मध्ये करतच असतो, आणि ती जेव्हा काहीतरी करत असते तेव्हा तिखट पदार्थामध्ये मीठ घातलं की त्याची चव उत्तम अशी होते, खूप छान आणि चविष्ट असा पदार्थ लागायला लागतो. कावेरी म्हणते, हो थँक्यू, कळालं मला, आता मी कायम लक्षात ठेवेन. कावेरी म्हणते, आता निघून जायचा, लगेच निघून जायचं. तिला चमचा सापडत नव्हतं, चमचा कुठे ठेवलाय? तेवढ्यात यश घेतो, हा काय इकडे तिकडे काय शोधताय, तुमच्या समोरच आहे, आणि यशने चमचा हातात घेतलेला असतो. तेवढ्यात काय दारामध्ये येऊन उभा राहते ती यमुना. यमुना म्हणते, काय रे, मदत करतो की काय हिला? सांगितलं होतं ना कोणत्याही प्रकारची मदत करायची नाही.
अगं मी मदत नव्हतो करत, ऐकून तरी घे. यमुना काहीही ऐकायला तयार नसते, आरडाओरडा गोंधळ घालते आणि मला लगेच तिथे बोलवून घेते. आता कावेरी आणि यश खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करतात की काही मदत करत नव्हतो, फक्त हिला चमचा देत होतो. पण यमुना आहे ती भांडणं आणि कपटीपणा कारस्थान केल्याशिवाय कशी थांबणार. ती लगेच मला बोलवूनच घेते. अमृता इकडे चिवडा कसा बनवायचा हे तिला सुचत नसतं. तिथे चिवड्याचं भांड घेतलेलं असतं आणि म्हणते कसा करायचा हा चिवडा, आता मला तर काही जमत नाही. तेवढ्यात काही तिला मा येताना दिसते. पटकन ती गॅस पेटवते, त्यात थोडासा रवा टाकते त्या कढईत. अगं मावशी तू बघ की रव्याचे लाडू करायचेत ना, रवाच भाजायला घेतला होता. अगं एवढी काय हे करतीयेस, उत्तम असे पदार्थ होणार आहे अमृता. मला माहिती की चवीला एक नंबर असा तुझा सगळा फराळ होणार आहे. अगं त्या कावेरीला कुठे काय येतं, काहीही ती करणार नाहीये. एक नंबर फराळ फक्त तुझाच असणार आहे. मला खात्री आहे अमृता, तुझ्या हाताला किती चव आहे. तू सगळं काही व्यवस्थित करशील, 100% गॅरंटी आहे मला. अमृता आता मुद्दाम नाटक करत असते, चोमड्यापणा करत असते. मी हे स्पर्धा म्हणून करतच नाहीये. माझ्या घरच्या लोकांसाठी काय करू आणि काय नाही असं झालंय, म्हणून सगळी धडपड चाललीये माझी. आता मा म्हणते हो मला माहिती की या घरासाठी काय करू आणि काय नाही, खरंच अशीच अवस्था झालीये. तू किती प्रेम करते आमच्या सगळ्यांवर मला माहितीये की अमृता. एक सल्ला म्हणून तुला देते, कुठलाही गोड पदार्थात कणभर जर मीठ घातलं तर चवीला उत्कृष्ट असा तो पदार्थ बनतो. ही टीप कायम लक्षात ठेवायची. हो मावशी, आता तू सांगितलंय ना, मी कायमच लक्षात ठेवणार. हिला सल्ला दिलेला असतो आणि सल्ला देऊन झाल्यावर तिथून लगेच मा निघून जाते. अमृता आता परत स्वयंपाक करायचं नाटक करते. तिला काही करायचं नसतं, सगळे पदार्थ तिने बाहेरून ऑर्डर केलेले असतात. इकडे मात्र यमुनाने चांगलाच गोंधळ घातलेला असतो. ओरडून ओरडून माला बोलवत असते की मा लवकर ये लवकर ये, इकडे काय चाललंय. एवढा गोंधळ आरडाओरडा झाल्यावर मा घाईघाईने आलेली असते. काय झालं बघ की यश, तू इथे काय करतोय. अगं त्याच्या हातात काय बघ तर, कावेरीला मदत करतोय तो. नाही सांगितलं तरी गुपचूप तिला मदत करायला आला होता. यमुना म्हणते यश सारख्या शेफने मदत केल्यावर कावेरीचा फराळ उत्तम असा होणारच. हा काय इथे करतोय, आधी प्रश्न त्याला विचार. यमुना म्हणते तुला दिलेलं वचन मोडलं आणि ह्या कावेरीशी लग्न केलं. तेवढा गोंधळ पुरेसा नव्हता का, आता इथे येऊन चिटिंग करतोय आणि कावेरीला फराळ बनवण्यासाठी मदत करतोय. अगं मा काहीतरी निर्णय घे तू. मुद्दाम भांडणं लावण्याचा प्रयत्न करत असते ही यमुना आणि माला भडकावून देते. यश म्हणतो यामिती जरा दुसऱ्याचंही ऐकत जा, तिला मदत करत नव्हतो मी. आणि मुळात म्हणजे हे किचन नाहीच आहे, किचन मध्ये यायचं नाही असं माने सांगितलंय. हे किचन नाहीच आहे आणि माझ्या बायकोला सगळं काही सामान मिळालंय का, काय हवं नको एवढं बघण्याचा अधिकार तर नक्कीच आहे ना मला, म्हणूनच मामी आलो होतो. कावेरी हे घ्या. आणि कावेरीला मदत करण्याचा काही प्रश्नच नाही. उत्तम प्रकारे सगळा काही फराळ त्या बनवणार, यात काही शंकाच नाही. दिवस संपायच्या सगळा काही पदार्थ तयार झालेले असणार, फराळ उत्तम असा तयार होणार. मी तिला मदत करायला आलो नव्हतो हे तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला विश्वास ठेवायला लागणार. यमुना म्हणते मा हे यशवर काही विश्वास ठेवू नको. मा म्हणते शांत बस, यशवर माझा पूर्ण विश्वास आहे, तो खोटं बोलू शकत नाही. मा म्हणते फराळ फक्त तयार करायला महत्व नाहीये, संध्याकाळपर्यंत फराळ करशील यात काही शंकाच नाही, तू करूच शकते ते. पण कसं आहे ना, फक्त फराळ करायला महत्व नाहीये. फराळ उत्तम चवीचा असायला हवा, तरच ही स्पर्धा जिंकू शकते. आता यमुना लक्षात ठेव, तुला एक महत्वाचं काम देतीये. संध्याकाळी 2 सारख्याच ताटांमध्ये दोघींचाही फराळ भरायचा आणि माझ्याकडे आणायचा. आणि कोणाचा फराळ हे मला सांगूच नको. चवीवरून मी ओळखणार फराळ कोणाचा आणि पूजा करण्याच्या लायकीचं कोण आहे हे सुद्धा मी ठरवणार. मग चवीचा फराळ कसा आहे हे जर मला कळालं, चवीवरून ठरवणार की हा पदार्थ कुणी बनवलाय आणि तो पूजा करू शकतो का. मला नावही सांगण्याची गरज नाहीये. मग खरा रिझल्ट सगळ्यांच्या समोर येणार. तेव्हा कितीही प्रयत्न करा, काहीही प्रयत्न करा, हाताची चव सगळ्यात महत्वाची असणार आहे. कावेरीने खूप सुंदर असा फराळ बनवलेला असतो, सगळा काही. ती स्वतःशीच बोलत असते, एवढे सगळे काही पदार्थ मी तयार करू शकते असं मला वाटलंच नव्हतं. पण इच्छा असली ना की मार्ग नक्कीच निघतो आणि सगळं काही सुचतं. माझ्या बाबतीतही तेच झालंय. सगळे काही पदार्थ बनवण्यात मी यशस्वी झाले. हिचं हे बोलणं, ही काय करते ही यमुना चोरून ऐकत असते नेहमीप्रमाणे. कावेरीने सगळा काही फराळ आहे तो एका डिश मध्ये भरलेला असतो. देवीला आधी नैवेद्य दाखवते, मग घरच्या लोकांना टेस्ट करायला देता येईल. बिचारी कावेरीने सगळं काही प्रामाणिकपणे केलेलं असतं आणि यमुना आता बघते चोरून, म्हणजे नक्कीच काहीतरी घोळती घालणारच. नैवेद्याचं ताट भरलेलं असतं आणि कावेरी आता देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी बाहेर चाललेली असते आणि त्या रूम मध्ये सगळा काही फराळ तसाच ठेवलेला असतो. यमुना घाईघाईने येते. कावेरी बाहेर गेल्यावर सगळा काही फराळ स्वतःच्या डब्यांमध्ये भरते आणि तिथे रिकामी ताटं ठेवलेली असते. यमुना म्हणते आली मोठी,
लाडू करतीये, करंजी करतीये, एवढी हुशार आहे का ही कावेरी. सगळा फराळ घेऊन यमुना तिथून निघून गेलेली असते. इकडे आता अमृताने जो फराळ ऑर्डर केलेला असतो तो सगळा काही आलेला असतो. त्या माणसाला पैसे देते आणि म्हणते इथून पटकन निघ. तो माणूसही लगेच निघून गेलेला असतो. इकडे मात्र कावेरीने नैवेद्य सुद्धा दाखवलेला असतो देवीला. कावेरी नैवेद्य दाखवते आणि आतमध्ये चाललेली असते. तेवढ्यात काय फराळाची पिशवी बाहेरून घेऊन येत असते अमृता. दिवाळी गिफ्ट पाठवलंय माझ्या मैत्रिणीने. कावेरी म्हणते मी कुठे काय विचारलं, मला काय सांगायला लागलीये. कावेरी म्हणते जाऊ बाई, एवढा फराळ बनवायचं म्हटल्यावर मी तर घामाघूम झाले. तुमच्या चेहऱ्यावर घामाचा एक थेंबही दिसत नाही आहे. तसंच तुमचा मेकअपही खराब झाला नाही. काय सॉलिड आहात, बनवलाय ना फराळ. असं वाटतं आत्ताच पार्लरमध्ये जाऊन आल्यात जाऊबाई. अगं माझ्या सवयीचं आहे, रोजचं काम आहे ना हे स्वयंपाक वगैरे, त्यामुळे मला काही टेन्शन येत नाही आणि घाम येणं तर लांबच गोष्ट. रोजचा सराव असला ना की काही प्रॉब्लेम येत नाही. तुझ्यासारख्या लोकांना घाम येतो कारण कधीच्या नवत ते बसतात ना स्वयंपाक करायला. यमुना ताई एकदम बरोबर बोलतात. सुग्रणच आहात तुम्ही. काय उत्तम स्वयंपाक बनवता माहिती की. आता बघूया फराळ कसा बनवला असेल सुग्रणने. तेवढ्यात काय दारावर लोक आलेली असतात दिवाळी मागण्यासाठी. अमृता समोर जाते. ते म्हणतात हॅपी दिवाळी ताई, आम्हाला दिवाळी दे ना. अमृता त्यांची खूप रूडली वागते. दिवाळी बिवाळी मिळणार नाही, इथून निघून जायचं. ते रिक्वेस्ट करतात दे ना ग ताई, आशीर्वाद देतो. मला आशीर्वाद नकोय तुमचा, पण दिवाळी सुद्धा मिळणार नाही, इथून लगेच निघून जायचं. आता हे सगळं कावेरी बघत असते. त्या लोकांचाही कसा अपमान करतीये. कावेरी त्या लोकांना थांबवते. अमृता रागाने निघून गेलेली असते. आता का थांबवलं, आलात ना तुम्ही, दिवाळी घेऊनच जा. माझे बाबा म्हणतात दारावर कोणी आलं की रिकाम्या हाताने पाठवायचं नसतं. आता तुम्ही दिवाळी घेऊनच जा. कावेरी फराळ आणण्यासाठी त्या रूम मध्ये आलेली असते. फराळाचा एक दाणाही तिथे शिल्लक राहिलेला नसतो. सगळं काही फराळ भरून नेलेलं असतो यमुनाने. आता मात्र कावेरी तिथे येते आणि तिला धक्काच बसतो की माझा फराळ गेला कुठे. तेवढ्यात विद्या आणि यश आलेले असतात. झाला का वहिनी फराळ. अहो कावेरी ताई, फराळ कुठे. मी तेच सांगते विद्याताई, सगळा फराळ या ताटांमध्येच ठेवला होता मी. फराळ कुठे गेला. यश म्हणतो अगं फराळ कुठे. आता सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. सगळे फराळाचे ताट तिथेच आहे रिकामे, तर फराळ कुठे गेला. कावेरी म्हणते नैवेद्य दाखवायला बाहेर गेले तेव्हा सगळा फराळ ताटांमध्ये होता आणि परत आले तर काहीच राहिलेलं नाहीये. सगळ्यांना आता टेन्शन आलेलं असतं की फराळ गेला कुठे. कुणाला तरी खरंच वाटतंय की लक्ष्मीपूजन माझ्या हातून होऊ नये म्हणूनच सगळा हा घाट घातलाय आणि मला फसवण्याचा प्रयत्न केलाय. विद्याला मात्र माहिती असतं हे कारस्थान, हा घाणेरडेपणा नेमकी कोण करू शकतं. विद्या आता विचार करते आणि म्हणते मला माहिती की कोणाला वाटतंय तुमच्या हातून लक्ष्मीपूजन होऊ नये. तुम्ही आता टेन्शन घेऊ नका, मी बरोबर फराळ कुठे ते शोधते. त्या झिपरीने केलं असणार सगळं. नाही 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 नाही, झिपरी नाही. त्यांच्या पार्टीत अजून एक मेंबर आहे, वंस. कारस्थान केलं नाही तर त्या वंस कुठं. कारस्थान करण्यात एक नंबर असलेल्या वंसनेच हा प्रकार केला. अगदी गॅरंटेड तुम्हाला सांगतेय मी. वंसकडे तुमचा सगळा फराळ सापडणार. त्यांनीच लंपास केला असणार. कावेरी म्हणते काही झालं तरी मला फराळ तर द्यायलाच लागणार चाखायला. त्याच्याशिवाय त्यांना कसं कळणार की मी कसा चवीचा पदार्थ बनवले, कसं फराळ बनवलाय. आता मी काय करू. पटकन ती देवीच्या नैवेद्याला जे फराळ ठेवलेलं असतं ते फराळ घ्यायला चाललेली असते कावेरी. इकडे मात्र विद्याला आणि यशला जाम असं टेन्शन आलेलं असतं. एवढा फराळ कुठे गेला आणि या फराळाचं करायचं काय. आता सगळ्यांना दाखवायचं काय की फराळ कुठे गेला. इकडे यमुनाने तो फराळ पळत पळत आलेली असते आणि सगळा काही फराळाची पिशवी कपाटात लपवून ठेवलेली असते. काहीही झालं तरी कावेरीने फराळ बनवला नाही किंवा कावेरीला तोंडावर पाडायचं एवढाच काय हा यमुनाचा उद्देश असतो आणि तो ती साध्य करण्याचा प्रयत्न करते. सगळा फराळ अगदी व्यवस्थित डब्यांमध्ये भरलेला असतो आणि स्वतःच्या कपाटात आणून लपवून ठेवते. विद्याला माहिती असतं की यमुना काय काय गोष्टी करू शकते आणि कुठच्या थराला जाऊ शकते. यमुनाला चांगलंच ओळखलेलं असतं विद्याने. आता मात्र यमुनाची सुद्धा जिरवण्याचा प्रयत्न करणार ही विद्या. यमुनाला मात्र खूप असा आनंद झालेला असतो. गुपचूप फराळ भरला डब्यात आणि बेडरूम मध्ये आणून लपूनही ठेवला आणि कोणाला काही कळालं नाही. इतका आनंद झालेला असतो की त्या आनंदाच्या भरात इतकी जोराजोरात ही यमुना हसायला लागलेली असते की बस खूप काही मोठी गोष्ट जिंकली असं तिला आनंद झालेला असतो आणि खूप जोराजोरात ती हसायला लागलेली असते. आता कशी जिरणार त्या कावेरीची. कर की फराळ. आता मजा येणारा. कावेरी तुझी फजिती बघायला एवढा फराळ बनवला सांगतीये तोंड वर करून. दाखवायला फराळ आहे का. टेस्ट करायला सुद्धा काही राहिलेलं नाहीये. आता बस बोंबलत. इकडे कावेरी देवासमोर आलेली असते. कावेरी आता जो फराळ उरलाय तो ताट उचलते आणि माकडे चाललेली असते की हा फराळ मी बनवलाय म्हणून सांगायला. तेवढ्यात काय विद्या आलेली असते. एवढाच फराळ उरलाय. विद्या म्हणते सगळा फराळ
म्हणजे एवढ्याच ताटातला फराळ आहे, या लोकांना देऊन टाकला. या लोकांना जर फराळ दिला तर मला काय दाखवणार? पण विद्या वहिनी, तुम्हाला माहितीये का, दारात आलेल्या लक्ष्मीचा अपमान केला आणि तिला काही न देता तसं पाठवलं तर कसं होणार? लक्ष्मी नाराज होणार ना. मग आपल्याला काही झालं तरी या लोकांना हा फराळ देऊनच टाकायला लागणार आहे. विद्याला खूप वाईट वाटत असतं की एवढं सगळं केलंय आणि बिचारीची आता ऐन वेळेला काय फजिती चाललीये. कावेरी कशाचाही विचार करत नाही, स्वतःच्या अपमानाचा नाही किंवा मा नाराज होईल का याचा, पण दारात आलेल्या लोकांना नाराज करायचं नाही म्हणून थोडासा फराळ असतो तो सुद्धा त्यांना द्यायला गेलेली असते. विद्याला सगळ्या गोष्टीचं खूप असं वाईट वाटतं. ही कावेरी किती धडपड करते, शेवटी तिच्या वाट्याला काय येतं? त्या लोकांनी आता भरभरून असं आशीर्वाद दिलेला असतो कावेरीला, कारण ते फराळाचं ताट त्यांना दिलेलं असतं. पोटभर फराळ करा, देव तुझं भलं करो आणि भरपूर प्रगती कर आणि प्रत्येक संकटावर मात करशील पोरी तू. तेवढ्यात काय माने आवाज दिलेला असतो, ए पोरी ये ग पटकन इकडे. आता कावेरीला टेन्शन येतं, माने आवाज दिलाय, आता मला कुठचा फराळ दाखवूया. फराळ तर काही राहिलेला नसतो, जो थोडाफार जो असतो तो या लोकांना दिलेला असतो. आता मला नेमकी कोणता फराळ दाखवायचा? कावेरीला टेन्शन येतं आणि त्या टेन्शनमध्येच ती बाहेर उभी राहिलेली असते. इकडे माता अमृताने विकत आणलेला फराळ सगळा डिश मध्ये भरते आणि माच्या समोर घेऊन चाललेली असते की हा फराळ मी बनवलाय हे सांगण्यासाठी. हॉलमध्ये आता मा येऊन बसलेली असते आणि अमृता तिच्या समोर ताट ठेवते. झाला ना सगळा फराळ? हो, सगळा फराळ झालाय, हे बघ. मा म्हणते असू दे, खोलून दाखवू नको, असंच ठेव. मी फक्त टेस्ट वरून ओळखणार कोणता फराळ कोणाचा. मा आता कावेरीला आवाज देत असते, तुझं फराळ आण पटकन. दोघींचाही फराळ टेस्ट करते, मग ठरवते की कुणी उत्तम असा फराळ बनवलाय. अगं कावेरी पटकन बाहेर ये. आता सगळे वाट बघत असतात कावेरी कधी येते बाहेर. म्हणून म्हणते बघ आली की. आणि कावेरीने आलेली असते कावेरी आणि सगळे तिच्याकडे बघतात की ही बाहेरून कुठून आली. यमुना म्हणते, यश बायकोला लक्ष्मीपूजनाचा मान मिळून द्यायचा होता, केला का तुझ्या बायकोने फराळ? छान, कुठे दाखव बरं आम्हाला. यमुना एकसारखी म्हणत असते, आहे ना फराळ, मग दे की मला टेस्ट करायला. एवढा काय विचार करतीये? ठेवते समोर ताट आणि मा टेस्ट करून सांगेल कुणाचा फराळ छान झालाय. वेडी आहेस काय ग, तुला कळत नाही? ठेवते ताट समोर. यमुना आता जोर जोरात हसायला लागलेली असते. कावेरीकडून फराळाचं ताट घेते आणि म्हणते, फराळ झाकला नाही तरी कळणार हा कावेरीचाच फराळ आहे. आणि ताट उघडून दाखवते, बघा हिचा फराळ किती छान आहे. आता ताट रिकामं असतं त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य होतं आणि अमृताला खूप आनंद झालेला असतो. मी तरी बाहेरून आणून फराळ ठेवलाय, हिच्याकडे ते सुद्धा नाहीये, म्हणजे मीच जिंकली आज. सगळे आता हसायला लागलेले असतात कावेरीवर, कारण तिने काहीही बनवलं नाही म्हणून सगळे तिच्याकडे बघून हसत असतात. यमुना एकही संधी सोडत नसते कावेरीला टॉर्चर करण्याची किंवा तिचा अपमान करण्याची. यमुना अगदी हसून 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 सगळ्यांना सांगत असते की बघा हिने किती उत्तम प्रकारचा फराळ बनवलाय. कुणीही न बघता सांगू शकतं की हा फराळ कावेरीनेच बनवलाय. मा म्हणते, नुसती हसू नको, काय झालंय? अगं मा, हिने काहीही फराळ बनवलेला नाहीये, मुद्दाम आपल्याकडे हे रिकामा ताट घेऊन आलीये. आणि रिकामा ताट दाखवून हसत असते आणि सगळे तिच्यावर आता हसायला लागलेले असतात. आता हा सगळा प्रकार बघून मला तर भयंकर असा राग आलेला असतो की यमुना हे काय करतीये. विद्याला यशला खूप वाईट वाटत असतं. विद्या म्हटलेली असते की देवीच्या नैवेद्याचं ते ताट आहे, त्या लोकांना देऊ नको आणि तेच माच्या समोर ठेव. पण कावेरी म्हणते दारात आलेल्या लोकांना असं पाठवायचं नाही, म्हणून तिने तो देवीच्या नैवेद्याला जे ताट ठेवलेलं असतं ते सुद्धा त्या लोकांना देऊन टाकलेलं असतं. बिचारी कावेरी आता माच्या समोर उभी राहिलेली असते आणि तिने काहीच बनवलं नाही असं माच्या समोर आलेलं असतं. आता मा खूप चिडलेली असते आणि अमृताला मात्र खूप आनंद झालेला असतो की हिने काही फराळ बनवला नाही आणि मी मात्र आता जिंकणार, कारण विकत आणून तिने फराळ ताटामध्ये ठेवलेला असतो आणि माच्या समोर आता एक नंबर असं ती पटकवणार असते. त्यामुळे आता कावेरीवर सगळेच हसायला लागलेले असतात. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघूया. मा उठते आणि खूप चिडते. कावेरी, हा कुठचा प्रकार आहे? तुला इतका वेळ दिला आणि फराळ बनवती असं ठामपणे सांगितलं होतं ना, मग तू फराळ का नाही बनवला? यमुना म्हणते, काय ग, फराळ बनवलाच नव्हता का? कावेरी चिडते आणि जोरात म्हणते, फराळ बनवला होता पण कोणीतरी माझा फराळ चोरलाय. मा म्हणते, ठीक आहे, अगदी ठामपणे सांगतीयस ना की कावेरी तू फराळ बनवलाय? दिवस संपायला 2 तास बाकी आहे. तुझा फराळ जो कोणी लपवला असेल तो फराळ शोधून आणायचा आणि माझ्या समोर ठेवायचा आणि तुझाच फराळ आहे हे तू सिद्ध करायचं. मी मात्र चवीवरून ओळखणार की हा फराळ कुणाचा. आणि हो, सगळं करूनही तुला अपयश आलं म्हणजे तू बनवलेला फराळ तुला दिवसभरात सापडलाच नाही तर काय करायचं? 2 तास बाकी आहेत. जर फराळ सापडला नाही तर सगळा फराळ परत बनवायचा. कळालं कावेरी? कितीही नाटकं कर, कितीही काही कर, तुझी चोरी पकडली जाणार की तू फराळ बनवलाच नव्हता.
कावेरी म्हणती, नाही मा, मी फराळ बनवला होता. हो बनवला होता ना, तर फराळ शोधायचा किंवा सगळा फराळ परत तयार करायचा. माने आता धर्मसंकटात टाकलेलं असतं कावेरीला. कावेरी ही कमी नसते. आता बघूया माने जे सांगितलंय फराळ शोधायचा, कावेरी फराळ शोधणार का की परत सगळा फराळ बनवून माच्या समोर ठेवणार? हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.